मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? आता विद्यार्थी मित्रो, इथून हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न सर्व आहेत IMP. ओके, हे सर्व प्रश्न काय आहेत? IMP. हे तुम्ही सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचे आहे. ओके, नोट करून घ्यायची आहे, कारण की हे प्रश्न आहेत या ठिकाणी मराठी अध्यापनशास्त्र, ज्यालाच पॅडागॉजी म्हणतात. ओके, काय म्हणतात? ज्यालाच पॅडागॉजी असे म्हणतात. यावरती हे आधारित आहे. ओके, यावरती हे प्रश्न आधारित आहेत. हेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात. पहा, मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? कशाचा पुरस्कार करते? बघा या ठिकाणी आता ऑप्शन वाचून घेऊया. सर्व मुले त्याच्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात. मातृभाषिकत्व आहे का यामध्ये? बघा, त्याला काय म्हटलंय? मातृभाषिकत्व जे आहे हे कशाचा पुढाकार करते? ओके, बघा, सर्व मुले शिक्षणाची सुरुवात इंग्रजी आणि घरच्या भाषेतून करतात? नाही. सर्व मुले प्रथम भाषा म्हणून हिंदी शिकतात? हे देखील नाही. सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा घरची भाषा याने करावी. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. ओके, बघा, प्रश्नच काय आपल्याला मातृभाषाधारित बहुशिक्षकत्व. ओके, या ठिकाणी काय? मातृभाषाधारित बहुभाषिकत्व कशाचा पुरस्कार करते? तर हे पर्याय क्रमांक 3, सर्व मुलांनी त्यांच्या शिक्षणाची सुरुवात मातृभाषा आणि घरची भाषा याने करावी, याचा पुढाकार त्या ठिकाणी करते, याचा पुरस्कार करते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, संहिता आकलनाच्या पद्धतीच्या संदर्भातले चुकीचे विधान शोधायचं आहे. ओके, संहिता आकलनाच्या ज्या काही पद्धती आहे त्या संदर्भात चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. ओके, कोणतं ओळखायचं आहे? चुकीचं ओळखायचं आहे. बघा, चुकीचं काय या ठिकाणी बघूया. चाळणे हे फेर पाहणीसाठी योग्य आहे व तर न्याहाळणे हे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते. हे अगदी बरोबर आहे. ओके, चाळणे काय? हे फेर पाहणीसाठी योग्य आहे, तर न्याहाळणे हे विशिष्ट उत्तर शोधण्यास मदत करते. हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर चाळणे आणि न्याहाळणे या दोन्ही जलदपणे मजकूर दृष्टिक्षेपात अपेक्षित असतो. बघा, या ठिकाणी काय? चाळतो, न्याहाळतो, यामध्ये काय? जलद दृष्टीमध्ये काय या ठिकाणी मजकूर हे आवश्यक असतं. हे देखील बरोबर आहे. यानंतर चाळणे, ओके, या प्रक्रियेत मजकूर भरभर पाहिला जातो आणि न्याहाळण्यामध्ये काय, ज्याला आपण स्कॅनिंग म्हणतो, यामध्ये विशिष्ट माहिती शोधली जाते. हे देखील बरोबर आहे. हे तीनही बरोबर आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? चुकीचं. ऑब्विसली आता उरला चौथाच पर्याय, मग हाच 100% चुकीचा असणार आहे. चाळणे म्हणजे सखोलपणे वाचणे असते का? नाही. चाळणी करतो आपण, त्या सखोलपणे वाचतो का, डिटेलमध्ये वाचतो का त्या ठिकाणी? नाही वाचत. ओके, न्याहाळणे म्हणजे घाईघाईने केलेले वाचन का? नाही. न्याहाळणे म्हणजे काळजीपूर्वक केलेले वाचन. न्याहाळणे म्हणजे घाईघाईने असते का? नाही. न्याहाळण्यात काय असतं? न्याहाळणे म्हणजे काळजीपूर्वक असतं. काय असतं? हे काळजीपूर्वक असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे.